सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या घरातच आपला कुणीतरी शत्रू आहे किंवा आपल्या घरातली व्यक्ती, उदाहरणार्थ सासू किंवा कुणीही नणंद सासरे, कुणीतरी आपल्याला खूप त्रास देतं, अतिशय त्रास देतं, किंवा शेजारची व्यक्ती आहे जी आपल्याला खूप त्रास देते. आपला कोणीतरी शत्रू आहे. आता ह्या शत्रूला आपल्यापासून जर का दूर करायचं असेल, शत्रूला आपल्याला जर का आपल्यापासून दूर करायचं असेल, शत्रू आपल्याला खूप त्रास देतो, तो त्रास दूर करायचा असेल, किंवा शत्रू जे आपल्यासाठी जे काही षडयंत्र रचतो ते षडयंत्र शत्रूवरच फिरवण्यासाठी, शत्रूवर उलटं फिरवण्यासाठी आपल्याला जर का काय करायचं असेल, तर आजचा जो उपाय मी तुम्हाला सांगते तो उपाय करून पहा. शत्रू तुम्हाला जर का त्रास देत असेल, तुमच्या विरुद्ध जर काही कटकारस्थान रचत असेल, षडयंत्र रचत असेल, तर ते सर्व काही त्या शत्रूच्याच वाट्याला पुन्हा जाणार आहे. शत्रू तुम्हाला जो काही त्रास देतो तो त्रास सर्व काही त्या शत्रूच्याच वाट्याला जाणार आहे. आता जर का ह्या शत्रूला तुमच्यापासून लांब करायचं असेल, तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगते हा उपाय नक्की करून पहा. कारण हा जेव्हा तुम्ही उपाय कराल त्यावेळेला तुम्हाला एक अनुभव येईल की तो जो शत्रू आहे तो शत्रू तुम्हाला त्रास न देता तुमच्या वाटेतून तो दूर जाणार आहे. असा हा उपाय आहे. बघा, हा उपाय तुम्ही कधी करू शकता, तर आज गुरुवार आहे, आजपासून हा उपाय केला तरीही चालेल, किंवा तुम्ही इतर कधीही ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहाल त्या दिवशीपासून हा उपाय केला तरीही चालेल. उपाय कसा करायचा आहे सांगते का. आपण बाजारात जातो त्यावेळेला खूप सारे लिंबू आपल्याला बाजारात दिसतात, कदाचित तुमच्या फ्रीजमध्ये असेल, तो सुद्धा लिंबू घ्यायचा, स्वच्छ पुसून घ्यायचा, कापडाने पुसून धुवून घ्यायचा आणि कापडाने पुसून घ्यायचा, सुका करून घ्यायचा. त्यानंतर हिरव्या रंगाचं एक पेन घ्यायचं. पेन घेतल्याच्या नंतर तुम्हाला जो कोणी शत्रू आहे त्या शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल, तर त्या शत्रूचं नाव त्या लिंबावर लिहायचं. हिरव्या रंगाच्या पेनानेच लिहायचं, लिंबावर त्या शत्रूचं नाव लिहायचं. ग्लिटर असेल किंवा साधा पेन असेल, कशानेही लिहा, परंतु त्या शत्रूचं नाव लिहा. त्यानंतर काय करायचं, तर एक काळ्या रंगाचा धागा घ्यायचा, काळ्याच रंगाचा धागा घ्यायचा. आता तुम्ही ज्या शत्रूचं त्या लिंबावर नाव लिहिलेलं आहे त्या शत्रूच्या नावामध्ये किती अक्षर आहेत, तेवढी अक्षर जेवढी असतील तेवढ्या लवंगा घ्यायच्या, ज्या अख्ख्या फुलवाल्या असतील, कुठेही खंडित नसतील अशा लवंगा घ्या. त्यानंतर काळ्या धाग्यामध्ये जेवढ्या शत्रूच्या नावाच्या लवंगा घेतलेल्या आहेत तेवढ्या सर्व लवंगा त्या काळ्या धाग्यामध्ये गुंफून घ्या. आता हा जो काळा धागा गुंफलेल्या ज्या लवंगा आहेत तो पूर्ण धागा त्या लिंबावर गुंडाळून घ्या. मग ते कितीही वेळेला तुम्ही गुंडाळून घेऊ शकता. आता त्यानंतर हा जो लिंबू आहे, हा लिंबू आपल्याला उजव्या हातात ठेवायचा आणि आपल्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट दिशेने फिरवायचा. आणि फिरवत असताना आपल्याला जो शत्रू त्रास देतो तो शत्रू आपल्यापासून खूप लांब गेलेला आहे, त्या शत्रूपासून आपल्याला मुक्ती मिळालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही विचार करा. आणि त्यानंतर हा लिंबू एका काळ्या रंगाच्या कापडात किंवा कागदात तुम्ही गुंडाळून ठेवा. आता हा जो लिंबू आहे हा सतत तुम्हाला 7 दिवस तुमच्या जवळच ठेवायचा आहे. गुरुवारपासून उपाय करत असतील तर गुरुवारपासून 7 दिवस हा लिंबू तुमच्या जवळच ठेवायचा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तो लिंबू पुन्हा तुमच्या डोक्यावरून फिरवायचा आणि पुन्हा मनात तीच भावना ठेवायची की तुमच्यापासून तुमचा जो शत्रू आहे तो लांब गेलेला आहे, तुम्हाला त्या शत्रूचा त्रास आता होत नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही तोच विचार करायचा. 7 दिवस तो लिंबू तुमच्या जवळच ठेवायचा. 7व्या दिवशी तुम्हाला काय करायचं की 8व्या दिवशी तुम्हाला हा जो लिंबू आहे तो एखाद्या वाहत्या पाण्यात टाका, किंवा तुम्ही खूप मोठा झाड असेल, जी तुळस सोडून जिथे कुठे मोठा झाड असेल एकांतात, तिथे नेऊन हा तुम्ही लिंबू टाकू शकता. बघा, हा जो लिंबू आहे हा तुम्हाला तुमच्या शत्रूपासून नक्कीच सुटकारा मिळवून देईल. तुम्हाला हा उपाय नक्कीच फायद्यात पडेल. हा उपाय ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.